नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, तुमच्या आधार कार्डद्वारे तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन भेटणार आहे। नवीन जी योजना आहे पीएम उज्ज्वला योजना 3.0 ही चालू झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला फक्त आधार कार्ड द्यायचं आहे। आधार कार्ड दिल्यानंतर तुम्हाला एक गॅस सिलेंडर आणि सोबतच एक शेगडी भेटणार आहे। त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे, कुठे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, पात्र जे नागरिक आहे कोण कोण राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे आज मिळणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, उज्ज्वला योजना 3.0 चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय लागणार आहे, आधार कार्ड, एक KYC फॉर्म तो मी कसा भरायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे। बँक पासबुक जर तुमच्याकडे असलं आणि जे आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक पाहिजे आणि जे रेशन कार्ड असेल तर ते पण तुम्हाला लागणार आहे। आता इथे बघू शकता अर्जदार महिला आहे, ज्या आहेत त्या महिलाच पाहिजेत। जे पुरुष आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही। महिलांचं वय 18 वर्ष आहेत त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे। अर्ज करण्यासाठी कोणतेही जी OMC कंपनी असते किंवा OMC चं कनेक्शन असतं ते नसलं पाहिजे, म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपनीज याचं कनेक्शन नाही पाहिजे। सर्व महिलांना अर्ज करता येणार आहे। इथं बघू शकता कास्ट कॅटेगरीनुसार, सोबतच काही जर योजनेचा लाभ घेतलेला असेल त्याची पण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे। त्या पण महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहे। तर मित्रांनो, अर्ज कसा करायचा आहे हे आपण थोडक्यात बघूया। त्याच्यानंतर KYC फॉर्म कसा भरायचा आहे ते पण मी सोबत सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला इथं फक्त सर्च करायचं आहे उज्ज्वला योजना अप्लाय। तर इथं पहिली जी लिंक दिसेल त्यावरती तुम्हाला यायचं आहे। आता इथं पहिलं जे दिसती लिंक तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय 2.0 कनेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता हे 3 एजन्सी आहेत मित्रांनो, जी पण तुम्हाला जवळ पडते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आपण ही जवळ आहे आपल्याला त्याच्यावरती क्लिक करणार आहोत। तर आपल्याला उज्ज्वला योजना सिलेक्ट करायचं आहे, कारण की आपल्याला योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा आहे। त्याच्यानंतर आपलं जे महाराष्ट्र स्टेट आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे। त्याच्यानंतर शो लिस्ट करायचे आहे। आता इथं बघू शकतात जेवढे पण तुमचे एजन्सीचे जवळ आसपास आहेत एजन्सी, तेवढ्यांचे सर्व जे ॲड्रेस सोबत नाव पण आलेले, मोबाईल नंबर पण आलेला आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, नंतरच अर्ज करायचा आहे, कारण की भरपूर ठिकाणी ही योजना चालू आहे, काही ठिकाणी या योजनेला आणखी चालू झालेली नाही व काही जे एजन्सी आहेत ते अर्ज स्वीकारत नाही। तर सर्वप्रथम तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर दिसतो प्रत्येक एजन्सीचा, त्याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि या योजनेअंतर्गत विचारायचं आहे, माहिती घ्यायची आहे, त्याच्यानंतरच अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो, आपलं इथं एक आपण एजन्सी निवडणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। एक OTP व्हेरीफायला तो OTP टाकून कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता जो KYC फॉर्म असतो मित्रांनो, याच्या पुढे जो फॉर्म येणार आहे तो मी तुम्हाला कसा भरायचा आहे ते सांगणार आहे। आता माझ्याकडे जो फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने आहे KYC फॉर्म, सेम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, कारण की तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक ID भेटतो फॉर्म सबमिट केल्यानंतर। त्या ट्रॅकिंग ID वरून तुम्ही जे तुमचा फॉर्म आहे कोणत्या प्रोसेसमध्ये आहे ते चेक करू शकता। तर मित्रांनो, आपण 2 मिनिटांमध्ये कसा फॉर्म भरायचा आहे हे लगेच बघून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला Google Chromeवरती सर्च करायचं आहे उज्ज्वला योजना KYC। इथं पहिला जो फॉर्म आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। काही अशा प्रकारे फॉर्म दिसतो। आता हा आपण फॉर्म भरणार आहोत। आता मित्रांनो, फॉर्म भरताना तुमचा जो पासपोर्ट फोटो आहे तो इथं लावायचा आहे। आता इथं बघू शकता जी डिटेल आहे ती ॲज पर आधार तुम्हाला भरायची आहे। पहिलं नाव, मधलं नाव, शेवटचं नाव, त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा व्यवस्थित, चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे। जन्मतारीख काय आधारवरती ती टाकून घ्यायची आहे। आता तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे, कारण की भरपूर ठिकाणी आता ऑनलाईन म्हणजेच तुम्हाला जागेवरती गॅस भेटतो, त्याच्यामुळे तुम्हाला ॲड्रेस असा टाकायचा आहे की न चुकता जो डीलर आहे तुमच्या दारामध्ये येऊन तुम्हाला गॅस देईल। तर तुम्हाला इथं हाऊस नंबर, हाऊसिंग कॉम्प्लेक्स जर असेल ते, रस्त्याचं नाव, सिटी कोणती आहे, गाव कोणतं आहे, ब्लॉक म्हणजेच तुम्ही तालुका टाकू शकतात, तुमचा जिल्हा, स्टेट निवडायचा आहे। आता कोणत्या फ्लोअरला जर राहत असले तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। जर काही माहिती नसेल तर तुम्हाला सोडून द्यायची आहे। लँडमार्क म्हणजे जवळपास शाळा, मंदिर काय असेल तर ते टाकायचं आहे। परत तिथं पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे आणि चालू मेल ID जो असेल तो तुम्हाला द्यायचा आहे, कारण की तो तुम्हाला पुढे कामात येईल। आता इथं बघू शकतात 2 नाही का आपल्याला जे मायग्रेशन जर झालेलं असेल तर त्यांच्यासाठीची डिटेल भरायची आहे। C नंबरची नसेल तर काही गरज नाही मित्रांनो, कारण की इथं रिलेशन जे आहेत त्यांचे नावं आणि जी बाकीची डिटेल आहे ती तुम्हाला इथं भरावं लागत असते, जसे आधार कार्ड आणि सिग्नेचर हे करावं लागत असते। आता इथं मेन म्हणजे ही प्रोसेस, इथं तुम्हाला जे खातं आहे बँकचं ते तुमच्या आधार कार्डशी लिंक पाहिजे।
आता इथं बघायचं आहे तुम्हाला तुमच्या बँक पासबुकवरती जसं नाव आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। बँकेचं नाव काय आहे ते टाकायचं आहे, ब्रांच कोणती आहे त्याचं नाव टाकायचं आहे, बँक अकाउंट नंबर जो आहे तो न चुकता टाकायचा आहे। त्याच्यानंतर IFSC कोड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। इथं बघू शकता मित्रांनो, ही बाकीची डिटेल तुम्हाला भरायची असेल तर भरू शकतात, नाही तर सोडून देऊ शकतात। तिथं राशन कार्डची डिटेल विचारली आहे ती भरायची आहे। आता स्टेट कोणते इश्यू केले, आपलं महाराष्ट्र स्टेट येणार आहे। त्याच्यानंतर राशन कार्डचा नंबर टाकायचा आहे। जे बाकीची डिटेल आहे तुम्ही येस नो वरती क्लिक जी वाचून आहे ती इथे भरू शकतात। असं काय तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। ही नवीन जी अपडेट होती मित्रांनो ती आपण सविस्तर बघली आहे। तर तुम्हाला ही जर अपडेट आवडली असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि हा फॉर्म भरायच्या अगोदर नक्की एकदा एन्क्वायरी करा, त्याच्यानंतरच हा फॉर्म भरण्यासाठी प्रोसेस करा। तर मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।